हाय हॅलो, कसे आहेत सगळे? आय होप छान मस्त मजेत असाल. आता मी टेरेसवर आहे आणि टेरेसवर आता हे सगळे कपडे वाळत आहेत आमचे, म्हणजे बरेच आता खालचे भाडेकरी पण आहेत, तर त्यांचे पण कपडे वाळत आहेत. आणि आज खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ बनवते, म्हणजे बरेच महिने झाले आता, जवळजवळ मला वाटते 2-3 महिने झाले असेल मी लॉंग व्हिडिओ केला नाही. तर ते लॉंग व्हिडिओ का नाही केला, तर त्यासाठी वेळच मिळत नाही. शॉर्ट टाकते मी आणि त्याच्यामुळं कसं थोडंसं जरा वेळेला प्रॉब्लेम होते आणि एडिट पण मलाच करावं लागतं सगळं काही. आणि ट्रायपॉड खराब झाला आहे, हा जो माईक आहे तो सुद्धा माईक खराब झालेला आहे त्याच्यामुळे. आज जायचं आहे आईकडं आणि आखाड पार्टी आहे. आता आषाढ महिना पण संपत आलाय. कोणी कोणी नैवेद्य केले असतील, नाही केले असतील, कमेंट करून नक्की सांगा. नैवेद्य हे करावेच लागतात आणि कोण कोण असं आता आजकाल नाही का जास्त करून देवाचं जास्त कोण करत नाही. पण मला असं वाटतं आपल्या मुलांसाठी हा आषाढ महिना असतो, कारण ह्या आषाढमध्ये कशी रोगराई वगैरे असते, कांजिण्या वगैरे, गोवर वगैरे लहान मुलांना येतात. तर त्याच्यामुळे हे जे नैवेद्य असतात ते देवांसाठी करावे लागतात. तर ते मंगळवार शुक्रवार बघून असे केले जातात. तर कुणी कुणी केले मला कमेंट करून नक्की सांगा, आणि कुणी नाही केले किंवा कोण करणार आहे ते पण सांगा. आता आम्ही मंगळवारी वगैरे करणार आहे, पण आता कोण कोण चिकन वगैरे खातं, नॉनव्हेज वगैरे खातं, तर त्यांच्यासाठी हे आषाढ महिना असतो अमावस्येपर्यंत. तर आमच्या घरात मी खाते, चैतन्य खातो. आणि मग आता काय आईकडे जायचे, आईने कालच फोन केला होता, तर मग आज जाऊन येतो. आणि नंतर मग आता मंगळवारी नैवेद्य वगैरे करायचे. तर चला, तुम्हाला तर आईच्याकडचाच व्हिडिओ दाखवेन शॉर्टमध्ये, म्हणजे जसं होईल तसं. आणि तुम्हाला लॉंग व्हिडिओ पण बघायला आवडतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा, तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आणि खूप आता 2 वर्ष झालेत आपल्या चॅनलला. जरासं थोडंसं ग्रोथचा प्रॉब्लेम होते, कारण माझ्याकडूनच थोडी कन्सिस्टन्सी जरा थोडीशी हे नाही होते. तर मी आता लॉंग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे, कारण आता आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट होतीलच. जरा अजून थोडंसं प्रयत्न करते, जरा चांगली क्वालिटी वगैरे हे करायचा, पण जरा थोडंसं आता माईक आणि ट्रायपॉडचं जरा प्रॉब्लेम आहे, आणि मोबाईलचं पण जरा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे थोडंसं मॅनेज करून घ्यावं लागतं. तर चला मग भेटूया आपण आईच्या इथे. चला, इथे बाकी आवरायची घाई, आणि इथे चिवचं आहे ना बुके बनवायचं काम चालू होतं, जे तिच्या मामीसाठी बनवायचं होतं. आणि खूप छान असं तिला क्राफ्टची आवड आहे ना, त्याच्यामुळे मस्त असं हे क्राफ्ट पेपरचा बंचच मला घेऊन यावा लागतो. आणि दरवेळेस मी आणतच असते, कारण मोबाईलपेक्षा बरं आहे की हे असं काहीतरी मुलं करतात आणि खूप शिकतात, आणि त्यांचंच कधी कधी असं यामध्ये करिअर होऊन जातं. आयुष्य तर खूप गंजलेलं असतं, पण आपलं आयुष्य जर त्यातूनच घडवायचं असेल तर आपल्यालाच काहीतरी हालचाल करावी लागते, हे खरं आहे. पटकन अशी आवरून आंघोळ वगैरे करून घेतली, आणि आईने तर बोलवलंच होतं, त्याच्यामुळे मग मुलांनाही दोघांना सुट्टीच होती. आणि इथे मग इस्त्री वगैरे करून घेतली चैतन्याच्या ड्रेसला आणि माझ्या पण ड्रेसला. आणि जरा मुलांना थोडंफार चेंज पण होतं. आता मम्मी तर इथे पुण्यामध्येच राहते, तर जरी जवळ असलं तरी थोडंफार जरी फिरणं वगैरे झालं तर मुलांनाही तेवढाच आनंद मिळतो. आणि इथे चिव मात्र नाही का हाच ड्रेस घालणारे अशी म्हणली, की कारण तिला एकदम असं टाईट वगैरे नको होते, आणि हाईट वाढत चालली आहे, त्याच्यामुळे तिचे ड्रेससुद्धा खूप तिला असे टाईट व्हायला लागलेत. आता बघू, मेशोवरनं छान छान तिला ड्रेस ऑर्डर करून तुमच्याशी पण नक्की शेअर करेन. मस्त अशी तिची पोणी वगैरे बांधून घेतली, आणि कशी वाटते मला कमेंट करून सांगा. इथे दोघांची मस्ती वगैरे चालू होती, आणि नंतर मग आम्ही आलोच, इथे पोहोचलोच होतो. तसंही मम्मीकडे जाण्याला फक्त पाऊण तासाचाच रस्ता असतो. फायनली आलोय आम्ही आईच्या घरी. चला, इकडे मम्मीकडे आले, पण तिची अर्धी निम्मी जी चिकनची तयारी आहे ना ती पूर्ण झाली होती, आणि बऱ्यापैकी ती स्वयंपाकालाच लागली होती. आता आईला मदत करायचे म्हणजे आपलं हे कामच आहे, तर मग तिला म्हटलं तर मदत करू का, पण ती नको म्हटली, कारण तिच्या हातचं पण चिकन खूपच छान लागतं. त्याच्यामुळे मी मदत केली, आणि माझ्या हातची चव जर थोडीशी वेगळी लागली तर मग जरा त्याचं जरा काहीतरी आपल्याला बेनिफिट मिळणार नाही, म्हणून मग म्हटलं की नको, तुझ्याच हातचं चिकन खायचं आहे. तिथे मस्त असं वाटण वगैरे तिने बनवलं, आणि वाटणाला आहे ना ओलं खोबरंच ती यूज करते. आणि आपल्या आईचा स्वभाव कसा असतो ना, आपली मुलं जवळ आली की तिच्या चेहऱ्यावर सदैव हसू राहते, आणि तसंच काहीच नाही, एनी टाईम ती कितीही संकट असू दे, कितीही काही असू दे, तिच्या चेहऱ्यावर हसूच असतं. आणि छान असा इथं मसाला वगैरे जे वाटण आहे ना ते टाकलं, त्याच्यामध्ये हळद वगैरे, धना पावडर, लाल तिखट, बेडगी मिरची, आणि त्यामध्ये ना लक्कीचा चिकन मसाला वगैरे टाकते. आणि तिचा सिक्रेट मसाला पण आहे एक, जे तिने घरी बनवलेला आहे, तर तोही मसाला ती टाकते. खूप छान आणि मस्त टेस्ट येते, आणि तरी तर खूप मस्त सुटते जी आहे ती चिकनला. नंतर हा मसाला आहे ना छान असा परतून वगैरे घ्यायचा आहे, चांगला परतायचा, म्हणजे तेल सुटेपर्यंत. आणि जरा थोडा कोरडा झाला असं वाटलं तुम्हाला, खाली लागायला लागला, तर थोडंसं पाणी घालून आहे ना ते पुन्हा
पुन्हा असं चांगलं शिजवून घ्यायचा आणि नंतर मग जे पिवळं पाणी आहे ना, ते पिवळं पाणी चिव आता भातावर खाते म्हणून ते पिवळं पाणी ठेवायला लागतं आणि सूप म्हणून चांगलं असतं लहान मुलांना सुद्धा. तर त्याच्यातलं जे आहे ना कोरडं करायचं, तर ते कोरड्यासाठी वेगळं सेपरेट काढून घेते आणि नंतर बाकीचं जे आहे ना ते मसाल्यामध्ये ओतून टाकते आणि एकदम असा घट्टसर पण असा रसा वगैरे नाही करत, पण खूप छान सुंदर अशी टेस्ट लागते. म्हणजे कुणी ऑर्डर जर केली ना तर मी तर म्हणते सारखंच ऑर्डरला ते मागेलच, मागूनच घेतील. इतकं छान असं चिकन होतं तिच्या हातचं. तर तिला मी म्हटलं होतं की मी तुझी जी आहे ना चिकनची रेसिपी ती फुल लॉंग व्हिडिओमध्ये ना शेअर करते माझ्या ऑडियन्सपर्यंत. आणि तिने चिकनच्या ऑर्डर्ससुद्धा आहे ना, ती जेव्हा ऑफिसला जॉबला होती ना तेव्हासुद्धा तिने पुरवल्या होत्या. एक 3-4 ऑर्डर्स होत्या तिला. तर आतासुद्धा येतात ऑर्डर्स, पण कसं आहे ना काही प्रॉब्लेम्समुळे ते खूप लांब पडतं ना, त्याच्यामुळे जाणं येणं त्या पावसामध्ये शक्य होत नाही. तर त्याच्यामुळे ती आहे ना सध्या थोडंसं हे करते, कारण जरा वय पण आहे थोडंसं त्याच्यामुळे. आणि तशा ती ऑर्डर्स ती आली ना तर ती घ्यायला तयारच आहे. आणि इथे सुकं चिकन बघा असं टाकलेलं आहे. थोडासा रस आहे जो पिवळा आहे ना तो सुक्या चिकनमध्ये सुद्धा टाकायचा, म्हणजे जेणेकरून जो रस आहे ना तो त्याच्यामध्ये मुरेल आणि जे आटून घ्यायचं आहे ते म्हणजे छान असं ते चिकन लागतं. नुसतं आपण कोरडंच जर टाकलं त्या मसाल्यामध्ये तर त्याची एवढी चव काय एवढी खास नाही लागत. तर त्याचा जो पिवळा रस आहे ना तो तुम्ही इन्क्लूड केला ना तर त्याची ही चव खूप मस्त लागते. अशा प्रकारे बघा इतकी छान तरी आलेली आहे आणि इतकं हे सुकं चिकन आमचं तयार आहे आणि मस्त अशी कोथिंबीर पेरून ते सर्व करायलाही तयार आहे. आणि आता आम्ही सगळेजण खायला तयार आहोत. आणि इथे चिवचं चाललं आहे बाहेर. भूक तर लागलेली आहे पण बाहेरचा थोडासा खाऊ खाल्ल्याशिवाय आम्हाला काही जेवण जात नाही, म्हणून छोटासा खाऊ पण आणला होता तो खातीये. आणि तिचं काही मोबाईलमध्ये काही लक्ष नाहीये व्हिडिओमध्ये. हा आहे ना मम्मीने खोप आणला होता चिमण्यांसाठी. किती सुंदर, किती सुंदर आहे खोपा, खूप भारी आहे. आजीकडेच होतं, आजीनेच दिलं मला. काढू दे ना. हां स्नेक प्लांट. आणि हे ना हे माझं छान ग्रो झालंय, मम्मीने मी बरोबरच घेतलं होतं. पण हिचं असं का झालंय माहिती नाही, म्हणजे खूप पाणी झालं असेल किंवा काय. तर त्याची आता कटिंग्स मला वाटते तिला लावायला सांगावं लागणार आहे. खूपच खराब झालंय हे. तसं जिवंत आहे पण त्याची ग्रोथ होत नाही, ग्रोथ अजिबातच होत नाही. तुळस सुद्धा नवीनच आणते. आणि आता यांचं चाललंय खाणं. चला तर आमच्या आखाड पार्टीचं इथे चिकन आणि चिकनचा बेत जो आहे ना तो इथे तयार आहे, रेडी आहे. आणि बघा तुम्ही किती छान सुंदर असं दिसते ना, असं वाटतं पटकन मागून घ्यावं असं वाटत असेल ना. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते तर नक्की सबस्क्राईब करा. सगळा व्हिडिओ बघा आणि कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडेल बघायला तर तेही कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नवीन एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय.